माझं नाव संतोष कृष्णा माडिक. मी लोलपरेला मुंबईला राहतो. मुंबई पोलीस दलात मी कार्यरत आहे. सन 2012मध्ये माझा आवाज पूर्णपणे गेला होता. एक खोकला म्हणून झाला. गावी होतो मी आणि बॉम्बेला आलो. आपल्याला वाटलं की जनरली खोकला आहे, आवाज बसतो, त्याप्रमाणे बसला होता. 2-4 दिवसांनी टोटली आवाज बंद झाला. जे हॉस्पिटलला मी ट्रीटमेंट केली, बॉम्बे हॉस्पिटलला HET हॉस्पिटलला केली. प्रत्येक वेळेला रिपोर्ट वेगवेगळे यायचे. माझा भाऊ योगेश आंबरे याने मला मॅडमचा रेफरन्स दिला. तो स्वतः आला होता. त्याने मॅडमकडून दीक्षा घेतली होती. माझ्या घरी आला तो. संध्याकाळच्या वेळेला मिठाची त्याने रेखी केली. एक्झॅक्ट मला माहिती नव्हतं तो काय करतो. तर रेखी केली. एवढा काय इफेक्ट जाणवला नाही त्या टायमाला. पण 4 दिवसांनी मॅडमने स्वतः मला फोन केला. तर मुंबईला आलं होतं, तर माझ्या घरी आलं. मी ऑफिसमध्ये वर्किंगला होतो. वेळ काढून मी ऑफिसमध्ये आलो. त्यांनी माझ्यावर रेखीची ट्रीटमेंट केली आणि जसं 2-3 वेळा ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की 15 दिवस कंटिन्यू तुला मिठाची ट्रीटमेंट करायची आहे. त्याप्रमाणे मी संध्याकाळी मिठाची ट्रीटमेंट करत होते. ऑटोमॅटिकली 8-10 दिवसांनी आवाज माझा असते उघडत गेला. मग मला ते इंटरेस्टिंग वाटलं, कारण मी साधना पूर्वीपासून करायचो. साधनाही मी करायचो, पण साधना काय असते, कशी करावी, या गोष्टीचं नॉलेज नसतं. आपण जनरली पूजापाठ करतो, याप्रमाणे मी ते करायचो. मग इंटरेस्ट वाटला म्हणून मी रेखीची दीक्षा घ्यायचं ठरवलं. एक दिवस माझ्या ऑफिसमध्ये एक अंमलदार होता. त्यांची डावी साईड पूर्ण मुंग्यायला लागली. लोक त्याला ह्याला हॉस्पिटलला, कोणत्या हॉस्पिटलला घेऊन चालले. वर्णीला माझं ऑफिस आहे. तर कोणतरी बोलला, लोकांना माहिती होतं की सुजीची ट्रीटमेंट करतो म्हणून. प्रत्येकाला माहिती नव्हती. कोणाला वाटलं तर माझ्याकडे यायचे. तो आला, त्याला पॅरालाइज झाला होता. माझ्या लक्षात आलं. झटक्याची सुरुवात होती. त्याच्यावर पहिले मी सुजकची ट्रीटमेंट दिली. सुजकची ट्रीटमेंट दिल्यानंतर रेखीची ट्रीटमेंट दिली. 10 ते 15 मिनिटं मी त्याला रिलॅक्सेशनमध्ये घालवलं. तो पूर्णपणे त्या टायमाला रिलॅक्स झाला. जो पॅरालाइजचा झटका येणार होता तो टळला. जो मॅडमने आम्हाला अनुभव दिला होता, जी काय माहिती दिली होती, त्या ह्याच्यावरती त्याचा पॅरालाइजचा झटका टळला. त्याला डॉक्टरकडे पण तो गेला नाही. आज चांगला नॉर्मलमध्ये फिरतो. खूप अनुभव आहे, कारण रेखी आपल्याला आयुष्य शिकवते आणि मॅडमने आम्हाला आयुष्य शिकवलं. मोठं संकट येणार असतं तर ते संकट आपण टाळू शकतो. हात तुटणार, तो बोटावर बघतो, एवढं मी 100% सांगतो. माझा ॲक्सिडेंट झालेला. माझी पूर्ण बाईक टॅक्सीच्या खाली गेली. मी टॅक्सीच्या खाली गेली. ना मला खर्चटलं, ना माझ्या बाईकला खर्चटलं. कोण अनुभव होईल? टॅक्सीच्या खाली जर बाईक गेली तर काय होईल त्या बाईकचं? साहजिकच बाईकला काहीतरी डॅमेज होईल किंवा मला काहीतरी डॅमेज होईल. काय नाही झालं. हा साधनेचा इफेक्ट जास्त असतो. होणारी घटना घडणार आहे, पण तो इफेक्ट असतो ना, तो कमी होतो. आयुष्य आपल्याला खूप काही शिकवून देतं. आणि मॅडममुळे आज 4 वर्ष मी एकही टॅबलेट घेतलेली नाही.